नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. परिस्थिती किती बदलली आहे म्हणजेच राहणीमान, गर्दी, प्रदूषण, निरुपयोगी वस्तूंचे ढिगारे अशा कितीतरी गोष्टींच्या त्रासाला सजीवांना सामोरं जावं लागत आहे याची सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावर उपाययोजना चालू आहेतच, पण त्यास आपण नागरिकांनीही हातभार लावणं गरजेचं आहे. पुण्यातल्या आम्ही राहायचो त्या आमच्या काटेवाड्याकडे जाताना म्हणजेच जोगेश्वरी देवीच्या समोरच्या दीपमाळे शेजारून जाणाऱ्या बोळात दुपारच्या वेळेस तर क्वचित 2-4 दुचाक्या, एखादी रिक्षा जायची. आता त्या बोळातील वाहनांची आणि माणसांची वर्दळ बघता कुणालाही हे खरं वाटायचं नाही. अशा त्या बोळात आम्ही मित्रमंडळी दुपारच्या वेळेत सायंकाळी क्रिकेट खेळायचो. गोट्या, अप्पारप्पी, डबा ऐसपैस इत्यादी इत्यादी खेळही असायचेच. आणि काही मित्र पतंगही अगदी सहजपणे आकाशात उंच नेत असत. दुपारच्या वेळेत खूप शांतता असायची. आमच्या तो दुपारचा गोंधळ रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी शाळा बंद असेल तेव्हाच असायचा. मजा यायची. त्यामध्ये सहभागी असणारे माझे मित्र आता भेटणं खरंच अवघड झालं आहे. फोनवर बोलणं होत असतं. जे पुण्यात राहतात त्यांना एकमेकांना भेटणं शक्य होतं. मी लांब आकुर्डीत असल्याने आणि वैद्यकीय व्यवसायामुळे मला जाणं जमत नाही, पण क्वचित वर्ष 6 भेट होत असते. काही दिवसांपूर्वीच भेट झालेली काही जणांची. वाड्यातही गेलो होतो. तेव्हाचा वाडाही आता खूप बदलला आहे. आता 4-5 मजली इमारती आहेत. जुन्या वाड्याची रचना मनात आली आणि मीही भूतकाळात गेलो, रमलो. 2 मित्रांच्या घरीही गेलो. खूप छान वाटलं. प्रत्येकाच्या वयात आता प्रौढता आल्याने काही शारीरिक, मानसिक त्रासदायक लक्षणे डोकावत असतातच आणि माझा वैद्यकीय व्यवसाय असल्याने त्याबद्दल बोलणं होतंच. चहा पाणी झाल्यावर मी निघालो. जाताना एक तिसरा मित्र भेटला. तो काही कारणाने पुण्यात आलेला. मोठ्या कंपनीतून रिटायर झालेला. त्यालाही माझ्या भेटीचा आनंद होताच. परत चहा पीत गप्पा मारण्यासाठी हॉटेल शोधायला निघालो. त्यानं खांद्यावरती अगदी सहज हात टाकला. त्याला खांद्यावरती हात टाकण्याची सवय होती. तशीच त्याला वाचनाची आवड आणि नाविन्याची उत्सुकता तेव्हा आधीपासूनच होती. त्यामुळे त्याच्याकडे जनरल नॉलेजचा खजिनाच असायचा. त्यानं अलगद माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला खूप बरं वाटलं. त्याचा तो हक्काने, प्रेमाने, आपुलकीने, मित्रत्वाने सहज खांद्यावर हात टाकणं अतिशय सुखद होतं. या आनंदात, विचारात काही क्षण माझे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. हे त्याच्या लक्षात आलं, कारण तेव्हा त्याने मला विचारलेला प्रश्न तिसऱ्यांदा होता हे त्याच्या हक्काच्या रागवण्यावरून लक्षात आलं. बराच वेळ गप्पा झाल्या. त्यानेही मला रागवलं. भेटत जा म्हणाला आणि मी आनंदाने, भेटीच्या तृप्ततेने त्याला बाय बाय केलं. मित्रांच्या अनेक सवयी आपल्या चांगल्याच लक्षात असतात आणि आपल्याला भावणाऱ्या निस्वार्थी, निर्भीड सवयींच्या आठवणी मनात घर करून असतात. त्याचा खांद्यावर हात पडला आणि त्या सर्व मनातल्या घरांची सर्व दारं आनंदाने सताड खुली झाली. चारोळी. पिकलेल्या पानाला पडण्याचं दुःख अजिबात नसतं. पिकलेल्या पानाला पडण्याचं दुःख नसतं अजिबात. जमिनीतले सूक्ष्मजीव ते त्याचीच वाट बघत असतात. जमिनीतले सूक्ष्मजीव ते त्याचीच वाट बघत असतात. पिकलेल्या पानाला पडण्याचं दुःख नसतं अजिबात. जमिनीतले सूक्ष्मजीव ते त्याचीच वाट बघत असतात. प्राजक्त. धन्यवाद.